पण आपण नोकरी करता करता पण गणपती सोबत घेऊन नोकरी कशी करायची आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मोह आवरत नाही, सेल्फी काढतात लोक. गणपतीचं समजा नाही बसवलं तर मला रडू कोसळणे हे अशा आतून मला हे होतं. मग तुम्ही 10 दिवस एक पण प्रवासी घेत नाही म्हणजे तुमच्या रिक्षामध्ये? 10 दिवस तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर ब्लॉगच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आम्ही आत्ताच बाहेर चाललेलो लोकेशन बघायला. तर जाता जाता आम्हाला एक अशी गोष्ट दिसली मित्रांनो, खूप भारी आहे, तुम्हाला पण दाखवतो. आपण रिक्षामध्ये आणि नवसाला पावणारा रिक्षातला बाप्पा असं लिहिलं रिक्षावर. 10 दिवस तो रिक्षामध्ये गणपती बसलेला असतो. अच्छा. आणि ते 10 दिवस गणेशोत्सव रिक्षामध्ये बनवतात. मागे ती रिक्षा बघू शकतो. तर आपण तुम्हाला दाखवू ती रिक्षा. चला चला दाखवू. तर मित्रांनो पाहू शकता, ही ती रिक्षा आहे आणि आतमध्ये आपले गणपती बाप्पा आहेत मित्रांनो. पाहू शकता तुम्ही किती सुंदर बनवली रिक्षा मित्रांनो, डेकोरेशन वगैरे केलं इथे पाहू शकता. अशी रिक्षा तुम्ही पाहिली नाही मित्रांनो. इथे लिहिले बघा गणपती बाप्पा मोरया आणि लिहिले म्हणजे 10 वर्ष आले मित्रांनो गणेश फेस्टिवल इन ऑटो रिक्षा 2024. पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर आहे. तर मित्रांनो आपण बोलतो की आपण घरी गणपती बसवतो, आपण बोलतो की आपल्यासोबत आयुष्यभर गणपतीचा आशीर्वाद आपल्यासोबत असतो आपण म्हणतो. तर मित्रांनो विचार करा, आपण नोकरीला जाताना आपण घरचा गणपती आपण दर्शन घेऊन जातो, पण हे काका नोकरीला जाताना पण सोबत गणपतीच घेऊन जातात. विचार करा मित्रांनो, म्हणजे गणपतीचा आशीर्वाद त्यांच्यासोबतच आहेत आणि गणपती बाप्पा पण त्यांच्यासोबत आहेत. आता त्यांनी कसा विचार केला की गणपती आपण रिक्षामध्ये बसवावा, का बसवा, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की अशी थिंकिंग कशी काय त्यांच्यामध्ये विचार की आपण गणपती म्हणजे आपण घरी बसवतो गणपती, ते तर सगळेच माहिती आहे, पण आपण नोकरी करता करता पण गणपती सोबत घेऊन नोकरी कशी करायची आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. चला काका काय बोलता? नमस्कार, माझे नाव सत्यांगिती. 10 वर्षापासून रिक्षामध्ये गणरायाची स्थापना करतो आणि व्यवसाय करून सुद्धा म्हणजे एक गणपतीची आवड असल्यामुळे श्रद्धा मला मोह आवडता येत नाही. आणि लोक सेल्फी बरेच दर्शन घेतात. मुंबई उपनगरामध्ये गाडी फिरली जाते, पूजा आरती सर्व व्यवस्थित दोन्ही टाईम होते. आणि याच्यामध्ये माईक करावकी सिस्टम आहे, त्याच्यामध्ये आरती बोलली जाते आणि लोकांना मग एक मोह वाटतो. मोह आवरत नाही, सेल्फी काढतात लोक आणि 10 दिवस खूप आनंदात जातात. यंदाचं 10वं वर्ष आहे. मोठमोठे कलाकार सुद्धा यांचे दर्शन घेतात बाप्पाचे. हो. आणि गणपतीची माझ्या अंगावर स्वारी आहे. स्वारी म्हणजे गणपतीचं समजा नाही बसवलं तर मला रडू कोसळणे हे अशा आतून मला हे होतं. मग ते बसवणं गरजेचं आहे. अच्छा, भावना बसवलं मग बरं वाटतं, जरा आनंद वाटतो जरा की गणपती सोबतच आहे आपल्या. सोबत आहे आपल्या. आणि कसा काय विचार आला की तुम्ही आता आपण की गणपती रिक्षात बसवा? तर काय आता गणपती शांतीचं दैवत आहे. यस. तर घरी समजा वादविवाद काय असं त्यांची शांतीने पूजा झाली पाहिजे. बरोबर. आता मी एकटं म्हणजे गणपती सोबत आहे, त्यावेळेला ते शांतीने पूजा अर्चा वगैरे त्याचे त्यांची गाणे धमालमध्ये वाजली जातात, आरती होते. तर 10 दिवस अगदी कुठे गेलं माहिती नाही पडत. अच्छा अच्छा. तुम्ही 10 दिवस एक पण प्रवासी घेत नाही म्हणजे तुमच्या रिक्षामध्ये? 10 दिवस आपल्या गणपतीची सेवा करता? सेवा मुंबई उपनगरामध्ये फिरतो मी, लोक दर्शन घेत राहतात. अच्छा. तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल भरपूर रिक्षावाले काय काय भाडे पण सोडून देतात का, तर त्यांना लांबचं भाडं भेटत नाही. 10 दिवस विचारे काका निस्वार्थीपणाने विचार करू शकता गणपती बाप्पाला फिरवतात पूर्ण आपल्या मुंबईमध्ये. तर विचार करू शकता तुम्ही 10 दिवस फिरवणं म्हणजे काय काय रिक्षावाले 20 रुपयाच्या जागी 30 रुपये भेटतात, मग दुसरं भाडं घेऊन जातात. पण काका निस्वार्थीपणे म्हणजे 10 दिवस विचार करा ना, आपल्या रिक्षामध्ये गणपती बाप्पाला बसवायचं. काय काय लोक घरात पण कंटाळतात, पण काका 10 दिवस गणपतीला घेऊन फिरतात. म्हणजे मित्रांनो चक्क म्हणजे एकदा आपल्याला किती विचार करा, आपण रस्त्याला गणपती बघितला आपण थांबून पाया पडतो, पण काका सोबतच घेऊन फिरतात. तर लोक थांबून थांबून पाया पडतात. आम्ही पण असंच चाललेलो शॉर्ट फिल्मची प्लेस बघायला. तर विचार करा मित्रांनो, गणपती बाप्पाचं दर्शन झालं आपल्याला, खूप मस्त वाटलं आणि काकाशी पण भेटून खूप मस्त वाटलं. काका तुमचं नाव काय? नावच नाही. माझं नाव सत्यवान गीते. सत्यवान गीते, कुर्ला वेस्टला राहिला. अच्छा. खूप छान वाटलं तुमच्या गणपतीला बघून. 10 वर्ष म्हणजे मित्रांनो खरंच खूप सुंदर आहे. 365 दिवसातले आपण 10 दिवस सुट्टी घेऊन घरी राहू शकत नाही, ते तर सुट्टी न काढता गणपती बाप्पाला पण फिरवत आहेत आणि सगळ्यांना दर्शन पण देतात मित्रांनो. तर असंच भेटलं तुम्हाला तर त्याचं दर्शन घ्या आणि नक्की आम्हाला सांगा कसं वाटलं तुम्हाला. देव बाप्पा तुम्हाला खूप प्रगती देव अशीच. खूप प्रगती देव तुमचं खूप. तर गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.